अगदी. आता बघा, मी काही आकडेवारी तुम्हाला सांगतो. म्हणजे 2019 साली लोकसभेची, म्हणजे आपण लोकसभेच्या अनुषंगाने विधानसभेची निवडणूक आणि त्यातली गणितं समजून घेतो म्हणून ही आकडेवारी यासाठी सांगतो प्रेक्षकांसाठी की 2019 ला भाजप 25 जागांवर लढला, मात्र 23 जागा जिंकून आल्या. यावेळची परिस्थिती वेगळी आहे असं साधारणतः बोललं जातं. उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटली नव्हती, 23 जागांवर लढले, रेशो बघा त्यांचा, आणि 18 जागा जिंकून आणल्या. म्हणजे दोन्ही पक्ष अत्यंत बलवान सामर्थ्यवान होते हे दिसून आलं. काँग्रेसने 25 जागांवर निवडणूक लढली, 1 जागा जिंकून आली जी बाळू धानोरकरांची होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं 19 जागांवर निवडणूक लढली, मात्र त्यांना 4 जागांवरती यश प्राप्त झालं आणि वंचित बहुजन आघाडीनं एकही जागा त्यांची जिंकून आली नाही. पण एक जागा अशी होती की त्यावर ते दुसऱ्या क्रमांकावर होते आणि 39 जागा अशा होत्या की ज्यात ते तिसऱ्या क्रमांकावर होते. आणि काँग्रेस राष्ट्रवादीला वंचित बहुजन आघाडीमुळे 8 ते 9 जागांचा फटका बसला, हे सर्व विदित आहे, स्पष्ट आहे. आता 2024 ची निवडणूक बघूया. उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये 21 जागा मिळाल्या, म्हणजे बऱ्यापैकी, म्हणजे मागच्या वेळेपेक्षा त्यांना 2 जागा कमी मिळाल्या, पण पक्ष फुटल्यानंतरही एक सायझेबल चांगल्या जागा मिळाल्या सर्वात जास्त. शरद पवार गटाला 10 जागा मिळाल्या, तुलनेनं कमी मिळालेल्या, आणि ज्याचं मॅजिक, ज्याची जादू या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त होती म्हणजे शरद पवार यांची. काँग्रेसला 17 जागा मिळाल्या, ज्यांची जादू तसं तर महाराष्ट्रामधलं जर चित्र पाहिलं, त्यांची ताकद पाहिली तर ती कमी आहे. भाजपला 28 जागा मिळाल्या महायुतीमध्ये, शिंदेंना 15 जागा ओढून ताडून का होईना मिळाल्या 15. अजित पवार गटायांना 4 आणि 1 जागा रासपची, म्हणजे परभणीमध्ये महादेव जानकर. आता तुम्ही गणित बघा, म्हणजे कोण कोण कुठे कुठे लढलं. भाजप आणि काँग्रेसमध्ये जी थेट लढत होती प्रसाद, ती 14 मतदारसंघात होती महाराष्ट्रात, आणि भाजप आणि उद्धव गटामध्ये जी लढत होती ती 5 जागांवर होती. भाजप आणि शरद पवार गटामध्ये 7 जागेवर थेट निवडणूक. शिवसेना वर्सेस शिवसेना हा सर्वात महत्वाचा मुद्दा, यावर तुम्हाला उत्तर पण द्यायचं आहे. शिवसेना वर्सेस शिवसेना दोन्ही गटामध्ये 13 जागांवर निवडणुका झाल्या महाराष्ट्राच्या, म्हणजे मुंबईच्या आजूबाजूला 7 जागांवर या 5व्या टप्प्यामध्ये निवडणूक झाली. आणि राष्ट्रवादी वर्सेस राष्ट्रवादी म्हणजे केवळ 2 ठिकाणी झाली, मला वाटतं एक बारामती आणि शिरूर अशी ही थेट लढत असावी. आता 13 जागांवर जर निवडणूक शिवसेना वर्सेस शिवसेना झाली तर आपण यावर जास्त जोर देऊया की या लोकसभेमधलं जे काही यशापयश असेल उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेचं, त्याचा परिणाम हा विधानसभेच्या निवडणुकीवरती कसा होतो? कसं आहे की विधानसभा, महाराष्ट्राची विधानसभा म्हटल्यानंतर तिथे शिवसेना आणि काँग्रेस किंवा शिवसेना भाजप काँग्रेस यांचं सगळ्यात जास्त बळ येतं, राष्ट्रवादीचं बळ येतं, आणि या प्रत्येकाची वेगवेगळी ताकद आहे. आता ज्या वेळेला राष्ट्रवादी फुटलेली आहे, शिवसेना फुटलेली आहे, त्याच्यात आता जसं तू आकडेवारी सांगितले त्याप्रमाणे 13 जागांवर समोरासमोर शिवसेना लढतीये. त्यातल्या 7 जागा तर मुंबईच्या जवळच्या आहेत, म्हणजे जिथे उद्धव ठाकरेंचं नाही म्हटलं तरी त्यांचा करिश्मा किंवा उद्धव ठाकरेंचा नाही एकत्रित शिवसेनेचा करिश्मा दिसत होता. यावेळेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने शिवसेना फुटली, ज्या पद्धतीने शिवसेनेमध्ये एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप झाले, हे बघता नेते गेले शिंदेबरोबर, कार्यकर्ते राहिले ठाकरेंबरोबर, हे चित्र बऱ्याच प्रमाणात दिसून आलं. आता प्रत्यक्षात ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस आपल्याला कळेल की खरोखर हे चित्र खरं ठरलं की त्याच्यात काही बदल झाला. पण यावेळच्या निवडणुकीतनं विधानसभेच्या निवडणुकीसाठी एक चित्र आता दिसून यायला लागलेलं आहे, किंबहुना महाराष्ट्रातलं मतदान संपल्यानंतर आलेलं चित्र जे आता म्हणजे 1 तारखेनंतर एक्झिट पोल वगैरे येते ती गोष्ट वेगळी, पण आता गेल्या 5-6 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक पातळीवर उद्धव ठाकरे किंवा शरद पवार गटाने प्रचंड प्रमाणात बांधणी सुरू केलेली आहे. त्याला काउंटर करायला जो मगाशी तू मुद्दा मांडलास की शिंदेनी सांगितले आमदारांची कामं आता पटापट करायला सुरुवात करा. आजचंच उदाहरण देतो. आज एकनाथ शिंदेनी मुंबईतल्या नालेसफाईची पाहणी केली. मुख्यमंत्री नालेसफाईची पाहणी करायला गेले. का गेले? तिथल्या आमदारांकडे तेवढं कार्यकर्तृत्व नव्हतं का? त्या म्हणजे आमदारांनी किंवा त्यांच्या नगरसेवकांनी कामं केलीत किंवा नाही केलीत हे बघायला ते आमदार सक्षम नाही आहेत का?
तिथले अधिकारी सक्षम नाही. एकनाथ शिंदेना स्वतःला का जावं लागतं याच्यातनच लक्षात येतं की इथे कुठेतरी त्यांचा पाया ढासळलेला आहे किंवा कमकुवत झालेला आहे असं जाणवतं. आता चित्र काय येईल हा नंतरचा प्रश्न आहे, पण एकनाथ शिंदे मोठ्या प्रमाणात आता विधानसभेची तयारी करायला लागलेले आहेत आणि त्यांनी स्वतःहूनच आता प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे की विधानसभेला जर का राष्ट्रवादीला 90 जागा मिळत असतील तर येत्या काही दिवसामध्ये शिंदे गटाची बैठक होईल आणि शिंदे गटाकडनं 150 जागांची मागणी होते. म्हणजेच मग राष्ट्रवादी आणि शिंदे गट याच्यामध्ये परत वादावादी होऊन परत काही ठिकाणी उमेदवार पाडापाडीचं राजकारण सुरू.